नमस्कार. स्वातंत्र्य दिन हा केवळ उत्सवाचा दिवस नाही, तर या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आपल्या आहुती देणाऱ्या असंख्य वीर जवानांना नमन करण्याचा दिवस आहे. सीमेवर उभ्या असलेला सैनिक देशाचे रक्षण करतो, पण त्याच्या मागे उभे असतात त्याचे आई-वडील, पत्नी, मुले आणि संपूर्ण परिवार. आज अशा सैनिकांचा, वीर मातापित्यांचा आणि सैनिक परिवारांचा आवाज बुलंद करण्यासाठी कार्यरत असलेल्या सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष, माजी सैनिक अधिकारी आणि राष्ट्रसेवेची प्रदीर्घ परंपरा असलेले माननीय ब्रिगेडियर सुधीर सावंत सर यांच्याशी आपण विशेष संवाद साधणार आहोत. सैनिकांच्या प्रश्नांपासून ते त्यांच्या कुटुंबियांच्या अडचणींपर्यंत, सैनिक कल्याणाच्या विविध मागण्यांपासून ते महाराष्ट्रातील सैनिक समाजाला एकत्र आणण्यापर्यंत सैनिक फेडरेशनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर कार्य सुरू आहे. या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने जाणून घेऊया सैनिक फेडरेशनची संकल्पना काय आहे, आजपर्यंतचा प्रवास काय आहे आणि येणाऱ्या काळात सैनिकांसाठी काय मोठी दिशा असणार आहे. ब्रिगेडियर सुधीर सावंत सर, आपले मनपूर्वक स्वागत सर. आपल्याला काही प्रश्न विचारणार होतो. सगळ्यात पहिले सर्वप्रथम 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील प्रत्येक सैनिक, माजी सैनिक, वीर माता पिता, वीर पत्नी, वीर परिवार आणि सैनिकांच्या कुटुंबियांना आपण कोणता संदेश देऊ इच्छिता? सैनिकांच्या कुटुंबियांना मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही फार मोठं काम केलेलं आहे. तुम्ही आपल्या जवळचा, सर्वात जवळच्या माणसाला युद्धावर पाठवावर म्हणजे काय, तर तुम्ही अशा ठिकाणी पाठवला आपल्या घरच्या माणसाला, तिथं कदाचित परत येणार नाही. आम्ही जेव्हा सैन्यात गेलो होतो, आम्हाला शाश्वती नव्हती की आम्ही कधी परत येऊ, काय होईल. पण आम्ही परत आलो आणि आपण जे काम केलं सैन्यामध्ये त्याची प्रचिती आम्ही इतर लोकांनाही दिली. सैनिकांना प्रोत्साहन दिलं की आपण पुढे जावा, युद्ध करा, देशासाठी लढा आणि त्या बाबतीत तुमच्या कुठलेही प्रश्न असतील, काही अडचणी तुम्हाला आयुष्यात आल्या, त्या सोडवण्यासाठी आम्ही लोक सिद्ध आहोत. आणि त्यामुळे सैनिकाला आत्मविश्वास येतो की आपल्या पाठीमागे कोणीतरी आहे आणि हे काम भारतीय जनतेचं आहे की आपले सैनिक लढायला जातात, ते बरोबर आहे, ते लढतात, बऱ्याचदा परत येत नाही, पण या देशाचं संरक्षण करतात, इमानदारीने करतात, तो मोठा त्याग करतात की युद्ध झाल्यावर या देशासाठी लढण्याचं काम करतात. हे काही सोपं नाही आहे. आणि म्हणून सैनिकांना मी नेहमी सलाम करतो. मी जरी सैन्यात असलो तरी आता नाही आहे, पण आम्ही आता काय करायचं हे ठरवतो, तेच सैनिक फेडरेशन करते. सैनिक फेडरेशन काय करते की आपण रिटायर झालो असलो तरी आपलं कर्तव्य आहे, आपण शपथ घेतलेली आहे देशासाठी लढण्याची, देशासाठी त्याग करण्याची शपथ घेतलेली असते. आणि ही शपथ काय छोटी नसते, कारण तुम्ही रिटायर जरी झाला तरी तुम्हाला ती शपथ असतेच, देशासाठी लढण्याची शपथ असतेच. ती तुम्ही रिटायर झाला म्हणून जात नाही. आणि म्हणून मी सर्व सैनिकांना नेहमी सांगतो की आपलं काम आता काय आहे की आपण युद्धात काम केलेलं आहे, आपण लढलेलो आहोत, त्यात धोका सहन केलेला आहे, सगळं झालेलं आहे, पण आपण शपथ घेतली आहे की या देशासाठी, संरक्षणासाठी, या देशाला वाचवण्यासाठी आम्ही सदैव सज्ज राहू. आणि म्हणून रिटायर जरी झालो तरी तुमचं कर्तव्य तुम्हाला आज नेहमी बोलवतं. युद्ध झालं तर त्यात बोलवतं आणि वेळ पडली तर आपण देशासाठी लढतो सुद्धा. सैनिक फेडरेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सैनिक आणि सैनिक परिवारांसाठी आपण मोठ्या प्रमाणावर कार्य करत आहात.
सैनिक फेडरेशनची मूलभूत संकल्पना काय आहे आणि सैनिकांच्या कोणत्या समस्या सोडवण्यासाठी हे व्यासपीठ उभे करण्यात आले आहे? सैनिक म्हटल्यानंतर तो युद्धात जातो, लढतो, वेळ प्रसंगी आपले प्राण सुद्धा देतो, हे लोकांना समजतच आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं आम्ही सर्वांना प्रोत्साहन देतो की आपण आता रिटायर जरी झाला असला तरी आपलं कर्तव्य आहे की जे सैन्यात आहेत त्यांना साथ देणे. ज्या ज्या वेळेला तुम्हाला बोलवण्यात येईल त्यावेळेला तुम्ही जायला सज्ज झालं पाहिजे. जसं मी कारगिलचं युद्ध झालं तेव्हा लगेच मी व्हॉलेंटिअर केलं की मला परत सैन्यात यायचं आहे. आणि मी सैन्यात गेलो आणि जे जे करायचं ते आम्ही केलंच आहे. आमचं कर्तव्य केलं आहे. युद्ध संपेपर्यंत आम्ही सैन्यातच राहिलो. आणि त्याचप्रमाणे आज अनेक सैनिक करत आहेत ते आपलं कर्तव्य समजतो. आणि त्याप्रमाणे आम्ही युद्धाच्या प्रसंगातही शांततेच्या प्रसंगातही जे जे कर्तव्य सैनिक म्हणून आम्हाला करायचं असतं ते करण्यात आम्ही मागे राहत नाही. Right. आणि जर सैनिक फेडरेशन स्थापन जी तुम्ही केली तर त्याचा एक्झॅक्टली काय तुम्ही तिथे काम करता किंवा सैनिकांना कसं हेल्प मदत करता त्याच्यावर थोडंसं प्रकाश टाका. सैनिक कसं आहे की रिटायर झाल्यानंतर वेगळंच जीवन असतं ना. आणि त्याप्रमाणे आम्ही सध्या काय करतो की आम्ही अनेक ठिकाणी गोळा होतो, भेटतो, सगळ्या गोष्टी परत सांगतो काय चाललेलं आहे, देशात काय चाललेलं आहे. आणि आमचं एक मोठा कर्तव्य आहे की आम्ही रिटायर जरी झालो तरी आम्ही शपथ घेतलेली आहे. शपथ सैनिक घेतो देशासाठी लढण्यासाठी, देशासाठी प्राण देण्यासाठी. ही आमची शपथ असते. आणि रिटायर झालं म्हणून ते का वाया जात नाही. ही शपथ कायम असते आणि आपलं कर्तव्य आपल्याला कायम करायचं आहे. ह्या गोष्टी आम्ही सैनिक फेडरेशनमध्ये सगळ्यांना सांगतो. ओके. आता सैनिक सर नुकतीच तुमची आपली माननीय सैनिक कल्याण मंत्री श्री शंभूराजे देसाई यांच्यासोबत महत्वाची बैठक झाली. तर या बैठकीमध्ये सैनिक आणि सैनिकांच्या परिवारासंदर्भात कोणकोणते प्रमुख विषय आपण मांडले? मला आमची भेट मंत्र्यांबरोबर झाली ती अतिशय चांगलं झालं. आम्हाला फार मोठी संधी मिळाली आणि या संधीचा उपयोग करून आम्ही बऱ्याच गोष्टी मंत्र्यांसमोर मांडलेल्या आहेत. आणि त्याप्रमाणे त्यांनी त्या सगळ्या करण्यासाठी आम्हाला मदत करण्याची भूमिका घेतलेली आहे. ते मंत्री आहेत, त्यांचा तर तसा संबंध युद्धाशी नसतो, पण सैनिकांचा उत्साह वाढवण्यासाठी, सैनिकांना प्रेरणा देण्याचं काम, सैनिकांना युद्धासाठी तयार करणे आणि जे जे काम सैन्यात असतं ते करण्याचं काम सैनिक मंत्री आपल्या माध्यमातून आम्हाला प्रोत्साहन देतात. स्वतः कारवाई करतात, स्वतः सैनिकांना भेटायला येतात. आता अनेक सैनिकांना सैनिक मंत्री भेटल्यानंतर फार आनंद होतो ना की आपला मंत्री आपल्याला भेटायला आलेला आहे आणि आपल्याला तो विचारतो, आपली काळजी घेतो आणि काय पाहिजे काय नको ते विचारपूस करतो. म्हणून देशामध्ये सैनिक जो एकटा नाही आहे याची जाणीव आम्हाला होते की कुठली गोष्ट असली तरी मंत्री महोदय हजर आहेत आमच्या बरोबर काम करायला, आम्हाला साथ द्यायला. थँक्यू व्हेरी मच सर. या बैठकीतून आपल्याला कोणत्या सकारात्मक अपेक्षा निर्माण झाल्या आहेत? या बैठकीतून म्हणजे कसं असतं, सैनिकांचं रिटायर झाल्यानंतर मुख्य प्रॉब्लेम काय असतो? नोकरीच. कारण सैन्यामध्ये नोकरी आपण केल्यानंतर रिटायर झाल्यानंतर आपण बाहेर जातो, काही नसते, नोकरी नसते. तर आता जे मंत्री जे आहेत त्यांनी मोठी भूमिका घेतली आहे की सैनिकांना नोकरी दिली पाहिजे, त्यांना तयार केलं पाहिजे, त्यांना वाऱ्यावर सोडायचं नाही. नाहीतर काय नोकरी झाली की गेले असं नाही. ते आपण आहोत
आपण त्यांच्याबरोबरच काम केलं पाहिजे. आताचे मंत्री जे आहेत ते सातारा जिल्ह्याचे आहेत आणि सातारा जिल्ह्यात सैनिक सर्वात जास्त आहे आणि म्हणून त्या जिल्ह्यामध्ये सैनिकांना मदत करण्याचं काम, त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम, त्यांना पाहिजे नाही ते बघण्याचं काम, त्यांचा गौरव करण्याचं काम सुद्धा महाराष्ट्र सरकार करते. फारच सुंदर. सर सैनिक फेडरेशनच्या माध्यमातून आपण सैनिक कल्याण विभागाकडे अनेक मागण्या आणि प्रश्न मांडले आहेत. त्यापैकी काही मागण्या पूर्णत्वाच्या दिशेने आहेत, तर काही अजून प्रलंबित आहे. यामध्ये विशेषतः कोणत्या मागण्या सकारात्मक प्रगती झाली आहे? नाही, आता एक आमची बैठक झाली होती मुख्यमंत्र्यांबरोबर, जे आपले शिंदे साहेब आहेत त्यांच्याबरोबर बैठक झाली होती. अनेक प्रश्न आम्ही त्यांना मांडले, त्यांना उत्तर दिलं आणि पत्र सुद्धा आम्हाला काय काय करणार त्याचं त्यांनी पाठवलं आणि त्याप्रमाणे आम्ही ते पत्र आत्ताच्या सैनिक कल्याण मंत्र्यांना सुद्धा दिलेलं आहे. त्यांनी त्याचा अभ्यास केलेला आहे आणि बऱ्याच गोष्टी करण्याचा त्यांनी प्रॉमिस केलेला आहे आणि करत आहे. जसं उदाहरणार्थ सैनिकांना राहण्यासाठी रिटायर झाल्यावर काहीच नसतं, तर आता नवी मुंबईमध्ये सैनिकांना राहण्याची व्यवस्था सरकारने करायचं ठरवलं आहे. दुसरी गोष्ट आहे म्हणजे आता सुट्टीवर आल्यावर त्यांना जे काही विषय लागतात नोकरीबद्दल बऱ्याच गोष्टी सरकार करत आहे आणि सैनिक त्यामुळे सुरक्षित आहेत. त्यानंतर सैनिकांच्या पत्नी, वीर माता, वीर पत्नी ह्यांना सुद्धा अनेक गोष्टी करण्याची संधी सरकारतर्फे देण्यात येते. आम्ही स्वतः त्यांचे जे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी सैनिक फेडरेशनचे अनेक कार्यकर्ते आहेत, ते अनेक गोष्टी करतात. तर सैनिकांचे आम्ही हे बांधतो, स्मारक बांधतो. अनेक ठिकाणी महाराष्ट्रात सैनिकांचे स्मारक बांधलेले आहेत आम्ही आणि त्यामुळे सैनिकांना प्रोत्साहन मिळतं की आता आमचे स्मारक होत आहे आणि ह्याचा गर्व सैनिकांना वाटणारच. आणि त्याप्रमाणे अनेक गोष्टी आम्ही करतोय आणि सैनिक सुद्धा बरीच मदत करतायत, करण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळे चांगल्या परिस्थितीत सैनिक उभे राहतात. फारच सुंदर. सर, नुकताच कारगिल विजय दिवस आणि सैनिक रत्न पुरस्कार सोहळा सैनिक फेडरेशनच्या माध्यमातून अत्यंत दिमागदार पद्धतीने आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्रातील सैनिक समाजासाठी आणि सैनिकांसाठी आणि त्यांच्या परिवारांसाठी कार्य करणाऱ्या अनेक मान्यवरांचा सैनिक रत्न पुरस्काराने गौरव करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यामागची आपली संकल्पना नेमकी काय होती? हे पुरस्कार देण्याचं आमचं विचार निर्माण का झाला, कारण सैनिक काय लढतोय आता, पण त्याचं चिन्ह काय आहे, लढतो ते दाखवायला लोकांना. त्यामुळे आम्ही सगळ्यांना पुरस्कार दिले, मोठे मोठे पुरस्कार दिले आणि त्यामुळे त्यांच्या घरात ते राहतील आणि त्यांच्या कुटुंबाला त्याच्याकडे बघून गर्व वाटणारच आणि आपणही सैन्यात जावं असं वाटायला आपल्या सैनिकांच्या मुलांना नेहमीच प्रोत्साहन मिळतं आणि त्यामुळे सर्व सैनिकांचं कुटुंब जे आहे ते देशाच्या साठी काम करायला प्रवृत्त होतं आणि ते बरीच कामं करतात आणि आम्ही ते सांगतोच की तुम्ही रिटायर झाला म्हणून तुमचं शपथ गेलेली नाही, तुम्ही तुमची शपथ आठवली पाहिजे आणि सैन्यात जसं काम केलं तसं सिव्हिलमध्ये पण केलं पाहिजे आणि वेळ पडली तर युद्धात सुद्धा गेलं पाहिजे, असं आम्ही सर्व सैनिकांना प्रोत्साहित करायचा प्रयत्न करतो. थँक्यू सर, थँक्यू. सो सर, या संपूर्ण उपक्रमाला महाराष्ट्रातील सैनिक आणि सैनिक परिवारांकडून कसा प्रतिसाद मिळाला? फार चांगला, कारण आता सैनिक जे रिटायर झालेले आहेत बरेच लोक सैनिक फेडरेशन मध्ये सामील झाले
सैनिक फेडरेशनचे मेंबर झाले आणि आपण सर्वजण आता दरवर्षी तर कारगिल विजय दिवस आणि 71च्या युद्धाचं आम्ही सेलिब्रेट करतो. सर्व सैनिक एकत्र येतो, त्यामुळे एक प्रकारचं प्रोत्साहन सगळं निर्माण होतं आणि सैन्याचं काम जे आहे ते सिव्हिलमध्ये सुद्धा युवकांसाठी आम्ही बरीच कामं करतो. ते काय काय करायचं तेही आम्ही ठरवतो, प्लॅन कर. प्लॅन करतो, ठरवतो आणि अनेक गोष्टी करतो आम्ही. मी तर सैनिक शाळाच काढली आहे. फार सुंदर सर, थँक्यू व्हेरी मच. आणि इनफॅक्ट मी होतो त्या कार्यक्रमामध्ये. ऑलमोस्ट महाराष्ट्रातनं कानाकोपऱ्यातनं लोक सैनिक आले होते आणि हॉलमध्ये बसायला जागा नव्हती. एवढा मोठा प्रोग्राम ब्रिगेडियर सावंत सरांनी अरेंज केला होता. फारच सुंदर रीतीने 26 जुलैचा प्रोग्राम पार पाडला. सर, अजून आणखी विचारायचं होतं की आपण सैनिकांबरोबरच वीर माता पिता, वीर पत्नी आणि सैनिक परिवाराच्या प्रश्नांवरही भर देता. कारण सैनिक सेवेवर असताना त्याचे कुटुंब अनेक जबाबदाऱ्या सांभाळत असते. या परिवारांसाठी समाजाने आणि सरकारने कोणत्या प्रकारची संवेदनशील भूमिका घेतली पाहिजे असं आपल्याला वाटतं? नाही, एक तर सर्व सिव्हिलियन लोकांनी जे सैन्यात गेले नाही पण सैन्याचे त्यांचे नाते आहेत आणि बऱ्याच गोष्टीमध्ये ते एकत्र राहतात, तर त्यांनी सैनिकांचं कौतुक केलं पाहिजे, त्यांचा गर्व केला पाहिजे की ते तुमचे भाऊ असतील, तुमचे वडील असतील, ते सर्व सैन्यात गेले आणि लढले. ही कौतुकाची गोष्ट आहे आणि सर्वांचं आपण कौतुक केलं पाहिजे. आणि आता आम्ही पुरस्कार त्यासाठीच दिले की त्या पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांना एक जाणीव होईल की आपण सैनिक होतो आणि आताही आहे आणि ते आपलं पुरस्कार जपून ठेवतील. म्हणजे नॉर्मल ज्या फॅमिलीज असतात, 1-2 दिवस जरी घरातला माणूस महत्वाचा बाहेर गेला तर त्यांना स्ट्रेस आणि टेन्शन येतं. पण इथे तर सैनिक वर्षानुवर्ष तिकडे ड्युटी करतो आणि घरातले जे लोक आहेत ते मॅनेज करतात. त्यामुळे मानसिकता त्यांची जी असते ती खूप स्ट्रॉंग असते. थँक्यू व्हेरी मच. हे फार महत्वाचा मुद्दा आहे जो सगळ्या इतर लोकांना पण कळणं गरजेचं आहे. सर, महाराष्ट्रात मोठ्या संख्येने सैनिक आणि माजी सैनिक आहेत. त्यांना एका व्यासपीठावर आणण्यासाठी सैनिक फेडरेशनची पुढची योजना काय असेल? नाही, आम्ही बऱ्याच गोष्टी करतो. जसं आम्ही आता एक मोठा कार्यक्रम घेतला होता ज्यामध्ये सर्व माजी सैनिक आणि सैनिक यांना बोलून आम्ही एक आपला म्हणजे मोठा अजेंडा आम्ही राबवला होता. सर्व लोक एकत्र आलो होतो. तिथे आपल्या कुठे ते गजानन महाराज कुठे शेगावला आम्ही सगळे एकत्र येऊन भेटलो, एकत्र जेवलो, एकत्र एकमेकांचा सुख दुःख वाटून घेतली आणि फार चांगला आता रिस्पॉन्स त्याला मिळाला होता. आम्ही दरवर्षी एक असा कार्यक्रम करणार आहोत. हो, व्हेरी नाईस सर. आणि तालुका आणि जिल्हा पातळीवर पण सर तुम्ही आता काही प्लॅन करतायत प्रोग्राम्स? तालुका आणि जिल्हा पातळीवर आम्ही करत नाही पण सैनिक करतात. सैनिक कारण अनेक आता सैनिक फेडरेशन मध्ये जे लोक आहेत ते तालुका आणि जिल्हा लेवलला बरेच कार्यक्रम आयोजित करतात, आम्हाला बोलवतात, तर आम्ही जातो आणि त्यामुळे बऱ्याच लोकांच्या भेटीगाठी होतात. सर, आजच्या तरुण पिढीने सैनिकांचे जीवन जवळून पाहिलेले नाही. त्यांच्यासाठी सैनिकांचे जीवन, त्याग आणि राष्ट्रसेवेचे महत्व आपण कसे समजावून सांगाल? आम्ही अनेक कार्यक्रम घेतो ना. आणि मूळतः कसं आहे, काही संघटना आहेत देशात आणि राज्यात, जसं एनसीसी आहे. एनसीसी हे फार चांगलं विंग आहे युवकांना अनुभव घेण्यासाठी आणि एनसीसी तर्फे बऱ्याच गोष्टीची ट्रेनिंग आपोआप होते आणि त्यामुळे एनसीसीला मोठं महत्व दिलं पाहिजे सर्वांनी आणि त्यात सर्वांनी काम करायला प्रवृत्त झालं पाहिजे असं मला वाटतं. येस, ॲब्सोल्युटली सर. आणि त्याच्यामुळे डिसिप्लिन जो येतो तो एक कमांडोचा डिसिप्लिन जर प्रत्येकामध्ये आला तर आपला देश फारच मोठ्या लेवलला प्रगती करू शकतो. थँक्यू व्हेरी मच सर. सर, येणाऱ्या काळात सैनिक फेडरेशनच्या माध्यमातून
कोणते मोठे उपक्रम किंवा अभियान महाराष्ट्रात राबवण्याचा आपला मानस आहे? नाही, आम्ही तर काय प्रयत्न करतोय की सर्व सैनिकांना सैनिक फेडरेशन मध्ये घेण्याचा. आता बरेच लोक सैनिक फेडरेशन मध्ये आहेत, पण आणखी सैनिक त्यात सामील व्हावं आणि आपलं कर्तव्य जे केलेलं आहे त्याची आठवण करून आज देखील जनतेसाठी आपण सर्वांनी काम करावं असं मला वाटतं. की आपण फार मोठं काम केलेलं आहे, पण आज देखील तुम्ही करू शकता आणि जनतेच्या दृष्टिकोनातनं अनेक गोष्टी करण्याची आमची मानसिकता आहे. अच्छा, म्हणजे सर तुमचं असं म्हणणं आहे की सगळ्या सैनिकांनी एकत्र येणं, सैनिक फेडरेशन मध्ये येऊन आपण मिळून बरंच काही काम करू शकतो सैनिकांसाठी पण आणि नॉर्मल लोकांसाठी पण, समाजासाठी. फारच सुंदर. सर, सरकार आणि सैनिक फेडरेशन यांच्यातील समन्वय अधिक मजबूत झाला तर सैनिकांच्या अनेक समस्या वेगाने सोडवता येऊ शकतात. सरकारकडून आपली प्रमुख अपेक्षा काय आहे? नाही, सरकारकडनं अपेक्षा मोठीच आहे. कारण आता समजा एनसीसी आहे किंवा सैनिक रिटायर होऊन बाहेर आल्यावर त्यांनी काय करायचं हे सरकारचं काम आहे ठरवण्याचं. म्हणजे त्यांना स्किल वगैरे देणं, नोकरी देणं, चांगल्या स्थितीत ते राहतात की नाही याची काळजी घेणं हे सरकारचं काम आहे. आणि जसं तुम्ही काल डिस्कशन मध्ये आपण बोललो की त्यांना जी नोकरी मिळावी त्याच्यासाठी ते प्रशिक्षण देण्याची जी गरज आहे त्याच्यावर पण सैनिक फेडरेशन विचार करत आहे का? आम्ही प्रशिक्षण देतोच आहे. देतात. म्हणजे आता रिटायर झालेला सैनिक आमच्या बरोबर असतो तर आम्ही त्यांना सल्ला देतो, त्यांनी कुठे नोकरी केली पाहिजे, काय केलं पाहिजे. तर त्यामुळे बरेच लोक नोकरी मिळते आणि सुखाने जगतात. सर, आपण स्वतः सैन्यात सेवा बजावली. आज मागे वळून पाहताना सैनिक म्हणून देशसेवा आणि आज सैनिक फेडरेशनच्या माध्यमातून सैनिकांची सेवा या दोन्ही प्रवासांमध्ये आपल्याला सर्वात मोठे समाधान कशातून मिळते? नाही, आम्हाला बेसिकली कसं आहे की सैनिकांचा जे प्रश्न असतात काय बरेच असतात, काही सिरियस असतात, काही नसतात. तर त्यांच्याबरोबर वार्तालाप सतत करण्याची आम्हाला फार आनंद होतो आणि त्या दृष्टीने अनेक सैनिकांना आम्ही भेटतो, कार्यक्रम करतो, एकत्र येतो. तर त्यामुळे बऱ्याच गोष्टी घडतात आणि सैनिकांनाही आनंद त्याच्यात मिळतो. आणि सैनिकांचे प्रश्न पण सोडवताय तुम्ही, त्यामुळे त्यांना फार मदत होते. होतेच. येस. आता आपण थेट महाराष्ट्रातील सैनिक, माजी सैनिक, वीर माता, पिता, वीर पत्नी आणि सैनिक परिवाराशी संवाद साधत आहात असे समजा, आणि त्यांना आपण काय सांगाल? पहिली गोष्ट मला सांगायची आहे की विशेषतः सैनिकांच्या कुटुंबाला की आज तुमच्या घरातून राष्ट्रासाठी मोठी मदत झालेली आहे, मोठं काम झालेलं आहे. म्हणून आपलं अभिनंदन. आपल्या कुठल्याही प्रश्नाला सोडवण्यासाठी सरकारबरोबर आम्ही पण तयार आहोत आणि आम्ही सुद्धा अनेक मीटिंग घेतो. सैनिकांचे प्रश्न असेल, नोकरीचे असतील, कुठले असतील ते सोडवण्यासाठी आम्ही मंत्री जे आहेत सैनिक मंत्री त्यांना भेटतो. अनेकांना सैन्यातल्या लोकांना सुद्धा जे जनरल आहेत, जे ब्रिगेडियर आहेत, ते मोठ्या रँकवर आहेत, त्यांना सुद्धा आम्ही भेटून त्यांची कामं करायचा प्रयत्न करतो, त्यांना मदत करायची आम्ही प्रयत्न करतो. सर, शेवटी या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्राला आणि विशेषतः सैनिक परिवाराला आपला एक संदेश काय असेल? महाराष्ट्राला मला एकच सांगायचं आहे की आपल्या घरातले लोक किंवा आपल्या बरोबरचे लोक जे ओळखतात तुम्ही, त्यांनी सैन्यामध्ये जाऊन देशासाठी मोठं काम केलेलं आहे. सैन्यामध्ये जाऊन देशासाठी प्राण देण्याची सुद्धा तयारी त्यांनी दाखवलेला आहे आणि म्हणून आपण सर्वांनी त्यांचा सन्मान करण्यासाठी जे काय करता येईल ते करावं. त्याचबरोबर सैनिकांना मदतीचा हात पुढे करावा आणि त्यांना
पुढचं आयुष्य सुखाचं जावं यासाठी प्रयत्न करावा ही मी विनंती करतो. ब्रिगेडियर सुधीर सावंत सर, आजच्या विशेष संवादासाठी सगळ्यात पहिले मनपूर्वक धन्यवाद सर. आपण आज सैनिकांच्या प्रश्नांपासून ते सैनिक परिवारांच्या सन्मानापर्यंत, कारगिल विजय दिवसापासून सैनिक रत्न पुरस्कारासाठी आणि सरकारसमोर मांडलेल्या मागण्यांपासून भविष्यातील सैनिक फेडरेशनच्या दिशेपर्यंत अत्यंत महत्वाचे मुद्दे आपल्यासमोर मांडले. सैनिक सीमेवर देशाचे रक्षण करतो, पण सैनिकाच्या मागे उभे असलेल्या त्याचा परिवार आणि परिवाराचा सन्मान आणि आधार ही सुद्धा संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपण एक संकल्प करूया. सैनिकांचा सन्मान केवळ शब्दात नाही तर कृतीतून करूया. वीर माता पित्यांचा सन्मान करूया आणि सैनिक परिवाराच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहूया. आणि सर्वात महत्वाचे, देशासाठी लढणाऱ्या प्रत्येक सैनिकाला विश्वास देऊया की तुम्ही सीमेवर देशाचे रक्षण करा, तुमच्या परिवाराच्या पाठीशी संपूर्ण समाज उभा आहे. आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्व सैनिकांना मी आवाहन करतो की सैनिक फेडरेशन ला जॉईन करा. तुमच्या सैनिक मित्रांना हा मेसेज पाठवा. त्यांच्या काही समस्या असतील तर सैनिक फेडरेशन पर्यंत पोहोचवा. ब्रिगेडियर सुधीर सावंत सर नेहमीच तुमच्यासाठी, तुम्हाला मदत करण्यासाठी तयार असतात. तुम्ही फक्त हात द्या, ते तुम्हाला मदत करतील. तुम्ही त्यांना हाक द्या, ते तुमच्या मदतीला धावून येतील. सो मित्रांनो, जय हिंद, जय जवान, जय महाराष्ट्र.